सांगलीमध्ये महाविकास आघाडीची सभा पार पडली। जागेवरून झालेल्या रस्सीखेचीनंतर आता व्यासपीठावरून नेत्यांची टोलेबाजी रंगली। कुस्तीचा फड वेगळा, राजकारणाचा फड वेगळा। आम्हीही सांगलीचे वाघ आहोत असं विश्वजित कदम यांनी उद्धव ठाकरेंसमोर आपल्या भाषणात थेट सुनावलं। काँग्रेसनं सांगलीची जागा शिवसेनेला का दिली असं मी विचारू शकतो, पण मी विचारणार नाही असं जयंत पाटील यांनी म्हटलं। तर सांगलीची जागा विश्वजित कदमांना देतायत असं कळलं असतं तर त्याच दिवशी सांगली सोडली असती अशी जागा अशा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला। तसं आम्ही जिल्ह्यातले तरुण पिढीतले काँग्रेसचे कार्यकर्ते फार खंबीरपणे काम करत होतो। आम्ही आशा बागळली। लोकशाहीमध्ये प्रत्येक जण आपापल्या मतदारसंघात, आपल्या जिल्ह्यात, आपल्या क्षेत्रात काम करत असताना प्रत्येकाला वाटत असतं आम्हाला आमचा न्याय मिळावा, हक्क मिळावा, आणि म्हणून ही जागा काँग्रेस पक्षाला मिळावी म्हणून आम्ही लढत होतो। आमचा तो अधिकार होता आमच्या पक्षश्रेष्ठींकडे की ही जागा काँग्रेस पक्षाला मिळावी, या ठिकाणी आम्ही ते मांडत होतो। दुर्दैवाने या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वरिष्ठ पातळीवरच्या चर्चेतनं शेवटपर्यंत ही भूमिका घेऊन या ठिकाणी ती जागा आम्हाला मिळाली नाही। आणि आज तुमच्याकडे सुद्धा महाराष्ट्राचा एक वाघ म्हणून या ठिकाणी पाहण्याची आज जे लोकांचा दृष्टिकोन आहे, पण जसे तुम्ही वाघ आहात साहेब, तसे सांगली जिल्ह्यातले आम्ही सुद्धा वाघ आहोत एवढंच मला सांगायचंय। आणि वाघ म्हणून जे काय आम्हाला या ठिकाणी महाविकास आघाडीचा धर्म पाळायचा आहे तो पाळण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू। सांगलीची जागा काँग्रेसनं का शिवसेनेला दिली असा माझा प्रश्न मी करू शकतो, पण मी नाही केलेला तो प्रश्न। तुमच्या दोघातली चर्चा आहे। मी ही जागाही मागितलेली नव्हती, तोंडातनं ब्रश शब्दही काढलेला नव्हता, कारण मला 13-14 जागा पाहिजे होत्या। त्या माझ्या हळूहळू 10 वर आल्यावर मी त्या चिंतेत होतो। ठीक आहे, पण हा निर्णय झाला। एकदा निर्णय झाला की ताकदीनं त्याच्या मागे उभं राहायचं। मला आठवतंय उद्धवजींचा स्वभाव असा आहे, एकदा त्यांचा निर्णय झाला की सूर्य एखाद्या वेळे पश्चिमेला उगवेल, पण त्यांचा निर्णय ते बदलेल। विश्वजित, मी आज सगळ्यांच्या समोर सांगतो, जर मला पहिल्या दिवशी कळलं असतं ना सांगली विश्वजितला देतोय, मी त्याच दिवशी सांगली सोडली असती, कारण तेवढा अधिकार आणि तेवढं प्रेम माझं तुझ्यावरती आहे। आपण आता एक पाऊल पुढे गेलं पाहिजे। जर इथल्या कोणाला काँग्रेसच्या लोकांना वाटत असेल अगदी विश्वजित तुला किंवा आणखीन आज ज्यांचे फोटो लागलेत की उद्या शिवसेना आपल्या भविष्याच्या आड येईल, अजिबात येणार नाही। इथलं भविष्य जे तुमचं आहे ते तुमच्या भविष्यातला आम्ही ओरबाडून घ्यायला आलेलो नाही। पण माझ्या सांगलीकरांकडनं जी जागा आम्ही त्यांची सोबत दिली म्हणून इथून तुमच्याकडनं हिसकावून घेतली गेलेली आहे, ती हिसकावून पुन्हा घेण्यासाठी म्हणून मी सांगलीमध्ये आलेलो आहे, म्हणून सांगलीत आलेलो आहे। आणि ही सांगली मला जिंकायचीच आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।